नमस्कार मंडळी. आता आजची रेसिपी तुम्हाला समजलीच असेल तरी एकदा सांगतेच की मेथीचा ढेबरा बनवतोय. होय, तर गुजराती स्टाईल मेथीचा ढेबरा कसा बनवायचा आज ते पाहणार आहोत. आता तुम्ही जर तेच तेच मेथीचे पराठे खाऊन बोर झाला असाल तर नक्की या पद्धतीचे मेथीचे ढेबरे नक्की ट्राय करा. अतिशय सोपी रेसिपी आहे, कुणालाही जमतील इतके हे टेस्टी आणि थोडेसे क्रंची असतात. तर त्यासाठी काय काय साहित्य वापरलं आहे तर नीट व्यवस्थित डिटेलमध्ये हा व्हिडिओ पहा. आता सगळ्यात अगोदर मेथीचा ढेबरा बनण्याकरता एक जुडी मेथी हवी. ती आदल्या दिवशीच स्वच्छ पाण्याने साफ करून तोडून जर ठेवली तर दुसऱ्या दिवशी सकाळच्या घाई गडबडीमध्ये हा नाश्ता लवकर तयार होतो, कारण पालेभाज्या निवडायला थोडासा वेळ लागतो. आता मेथी बारीक चिरून घ्यायचं या पद्धतीने. मेथी पूर्ण एक जुडी आपण 2 टप्प्यामध्ये कट करून एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतली आहे. जेवढी जास्त मेथी तुम्ही या नाश्त्यामध्ये वापराल तितकाच मेथीचा ढेबरा हा टेस्टी आणि तितकाच पौष्टिक होतो. याचबरोबर थोडीशी ताजी कोथिंबीर आहे. कोथिंबीरसुद्धा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि तीसुद्धा बारीक चिरून आपण इकडे वापरणार आहोत. आता यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे किंवा एक पेस्ट म्हणता येईल, किंवा खलबत्त्यामध्ये तुम्हाला हे कुटून घ्यायचं आहे. अर्थातच अर्धा इंच आल्याचा तुकडा, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, चवीनुसार कमी जास्त क्वांटिटी करता येते. याचबरोबर 8 ते 10 लसूण पाकळ्या, आलं आणि लसणाची अर्थात पेस्ट आहे. आता हीच पेस्ट लवकर व्हावी यासाठी मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतली तरी चालेल, पण मी पटकन हे खलबत्त्यामध्येच कुटून घेतलेलं आहे. अशा प्रकारची ही जी पेस्ट आहे आणि या मेथीच्या ढेबऱ्यामध्ये वापरल्यामुळं मेथीचे ढेबरे अतिशय टेस्टी होतात. आता या पद्धतीची पेस्ट तयार करून घेतली की लगेच आपण ती वापरणार आहोत. आता एका परातीमध्ये आपण ढेबऱ्यासाठी लागणारं पीठ काढून घेऊया. मेथीवरतीच आपण 1 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप आपण बेसन पीठ वापरलेलं आहे. याचबरोबर आलं लसणाची पेस्ट वापरायची आहे, हिरवी मिरची टाकलेली. यामध्ये थोडासा ओवा वापरलेला आहे हातावर क्रश करून, साधारणतः 1 चमचा. त्यानंतर आपण 1 छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड वापरायची आहे. इथे आपण थोडंसं लाल तिखट वापरूया. ऑलरेडी हिरवी मिरची वापरली आहे त्यामुळं बेताने वापरा. इथे 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा धने पावडर या पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे. चवीनुसार लागेल तसं मीठ वापरायचं आहे आपल्याला, आणि याचबरोबर साधारणतः 3 ते 4 चमचे तीळ. त्यानंतर ढेबऱ्यामध्ये सगळ्यात विशेष म्हणजे आपल्याला दही वापरायचं आहे. दही वापरल्यामुळं ढेबरा थोडासा सॉफ्ट होतो आणि अगदी टेस्टी होतात. आता इथे आपण दही टाकून व्यवस्थित हे पीठ चुरून घ्यायचं आहे. या पद्धतीने ढेबऱ्यामध्ये विशेषतः मेथीचं प्रमाण जास्त असलं पाहिजे, म्हणजे ढेबरा हा अतिशय टेस्टी आणि हेल्दी होतो. इथे आपण थोडंसं पाणी टाकून आणि साधारणतः 2 चमचे साजूक तूप किंवा तेल वापरून आपल्याला हे पीठ मऊ करून घ्यायचं आहे. अगदी सॉफ्ट पीठ लावायचं आहे किंवा आपल्याला मळून घ्यायचं आहे. या पद्धतीने पिठाचा गोळा तयार झाला की एक 10 मिनटासाठी हे पीठ रेस्ट करायला ठेवायचं, म्हणजे मेथीचे ढेबरे जे आहेत ते अतिशय सॉफ्ट राहतात. या पद्धतीने पीठ लावून घेतल्यानंतर आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. साधारणतः 10 मिनटं मी पीठ थोडंसं रेस्ट करायला ठेवलं होतं आणि त्यानंतरच आपण मेथीचे ढेबरे बनवत आहोत. इथे आता सुकं पीठ लावलेलं आहे, गव्हाचं पीठ आहे. अर्थातच ढेबरा हा खूप जास्त मोठा पण नसतो आणि खूप जास्त पातळी नाही आहे. मध्यम आकाराचे ढेबरे बनवायचे. ज्यांना अगदी गोलाकार ढेबरे आवडत असतील त्यांनी एखाद्या कटरचा किंवा परातीचा वापर करून, प्लेटचा वापर करून तुम्ही कट करून घेऊ शकता, किंवा या पद्धतीने जरी बनवले तरी चालतील. याच्या एजेस थोड्या हाताने सॉफ्ट करून घ्यायच्या, बऱ्याचदा याला क्रॅक जातात. आता याच पद्धतीने मी बनवलेलं आहे. हवं तर तुम्ही कट करून घेऊन अगदी गोल गोल ढेबरेसुद्धा बनवू शकता. अशा प्रकारे मीडियम साईजचा ढेबरा मी लाटून घेतलेला आहे. अगदी मुलांच्या डब्याकरता सुद्धा जरी बनवायचं असेल तर खूप लवकर होणारा पदार्थ आहे आणि तितकाच टेस्टीसुद्धा आहे. आता तव्यावरती साजूक तूप टाकले 2 चमचे आणि त्यानंतर हा ढेबरा जो आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. एक साईड भाजून घेतली की लगेच त्याला परतून घ्यायचं आणि मस्त क्रिस्पी होईपर्यंत हा ढेबरा भाजून घ्यायचा. आता या ढेबऱ्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, गव्हाचं पीठ जेवढं असेल त्याच्या हाफ क्वांटिटीमध्ये आपल्याला बेसनचं पीठ वापरायचं आहे, म्हणजेच ढेबरे अतिशय चवदार आणि अगदी प्रोटीनयुक्त होतील. अशा प्रकारे क्रिस्पी दोन्ही साईडने साजूक तूप लावून मी हा ढेबरा भाजून घेतलेला आहे. ताटामध्ये काढून घेऊया. हवी ती साईज बनवू शकता. मोठ्या साईजचे आवडत असतील तर त्या पद्धतीने बनवा.
किंवा अजून यापेक्षा लहान साईजचे आवडत असतील तर तसे तुम्ही लाटू शकता. साईज डझंट मॅटर किंवा साईज तुम्हाला हवी ती तुम्ही ठेवली तरी चालेल. अशा प्रकारे अगदी गोल्डन कलर येईपर्यंत आणि नेहमी भाजत असताना मिडियम टू लो गॅस ठेवावा, म्हणजे थोडेसे ते क्रंची आणि क्रिस्पीसुद्धा होतात. अशा प्रकारे गुजराती मेथीचा ढेबरा हा नक्की ट्राय करा. दही वापरल्यामुळं अप्रतिम लागतो. रेसिपी करून पहा. आवडलीच तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.